रमाताई, रमाताई थांबा 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 बरं. आनंदी, हे बघ, तू थांबवल्याने मी थांबणार नाही. हा दे. नेमकं काय झालं ते तरी सांग मला. तुझा नवरा मी कष्टानं कमवलेलं घर तुझ्या नावावरती करायला निघालाय आणि तुझ्या घरात तुझी आश्रित बनून राहायला मी तयार नाही. त्यामुळे घर माझं नसेल तर त्या घरात मला राहायचं नाही. ऐक बाई, देवा. वर्षा, वर्षा, काय झालं? अगं हे रामाची फ्रेम कुठे आहे ग? मला काय माहिती आई. तुला काय माहिती म्हणजे? कोणीतरी काढल्याशिवाय निघाली का ती? कोणी काढली? अगं अशी इकडनं कोण काढणार आई? कोणी काढलं असेल? नाही पण काढली कोणी असेल? आनंदी, आई काहीतरी काय बोलतेस? मला तसं नाही म्हणायचंय, मला असं वाटलं, असं म्हणजे मनामध्ये अशी शंका उत्पन्न झाली ग. आई, आनंदी असं काही करणार नाही याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आनंदीबद्दल अशा तशा शंका घेऊ नकोस. उगाच काहीतरी बडबडत बसते. नाही, शंका नाही घेत आहे, पण मला असं. बाबा, अहो किती सहज हे घर या मुलीच्या नावावर करायला तयार झालास? अरे काल परवा आलेली ही मुलगी कोण लागून गेली अशी? या घरासाठी या मुलीनं काय केलंय म्हणून तू हे घर तिच्या नावावर करायचा निर्णय घेतलास? अरे माझ्या मुलीनं रक्त आटवून एक एक पैसा उभं केलं या घरासाठी, आणि हे घर आयत या मुलीच्या नावावर करणारा तू कोण? राघव, तू असं का करतोयस? पाटकर ऐका, हे घर जितकं रमाचं आहे ना तितकंच माझ्या राघवचं सुद्धा आहे. तेव्हा त्याला ठरवू द्या हे घर कुणाच्या नावावर करायचं कुणाच्या नावावर नाही करायचं. तुम्हाला तो हक्क नाहीये. हक्क नाही? अरे हे घर माझ्या रमानं घेतलंय, रमानं. मग आम्ही हक्काने नाही विचारू शकत? आणि हे जे काही आहे ना ते चिंगीच आहे. चिंगी लहान आहे हो अजून. म्हणून काय तिच्या भविष्याचा विचार करायला नको का? तिच्या भविष्याचा विचार करायला आनंदी आहे. फक्त हिला मूल होईपर्यंत. नंतर काय चिंगी हिला परकीच वाढणार ना? बाबा काही बोलू नकोस, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की हे घर मी आनंदीच्या नावावर होऊ देणार नाही म्हणजे नाही. हे बघा पाटकर, मी परत परत तेच सांगते, हा आमच्या घरचा मामला आहे. आम्हाला ठरवू दे काय करायचं ते. मी काही मध्ये बोललं तर चालेल? हे बघा, या घरात येऊन मला काही महिनेच झालेत. माझ्याही आधी हे घर रमाताईंचं होतं आणि कायम रमाताईंचंच असेल. या घरावर हक्क दाखवणारी मी कोणीही नाही आणि माझी तशी इच्छा पण नाहीये. आम्ही जोपर्यंत सगळेजण या घरात आहोत तोपर्यंत हे घर रमाताईंचंच असेल. जर कायद्यानुसार नाव बदलायचं असेल तर रमाताईंचं नाव रमा राघव कर्णिक आहे, म्हणजे ह्यांचं नाव आहेच. माझी इच्छा आहे की आपण ह्यांच्या नावावर घर करावं. नाही म्हणजे रमाताईंचं नाव पुसत चाललं होतं ना, म्हणून मी स्वतः रमाताईंचं नाव ठळक अक्षरात लिहिलं.
रमाताई, तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. पण माझ्या घरावरती तुझं नाव असेल तर त्या घरात मला राहायचं नाहीये. तुमचं नाव नाही पुसू देणार मी. कायम तुमच्या घरावर तुमच्या नावाचीच पाटी असेल. रमा राघव कर्णिक. आनंदी, तू माझ्या घरात नेहमीच परकी राहणार गो. हे पडदे, ह्या बांगड्या, कपाटातल्या रमाच्या वस्तू, ही दारावरची रमाच्या नावाची पाटी, यामुळे रमाचं अस्तित्व या घरात आहे असं मला काय वाटत राहिलंय ना. तर बघ ना, ही फ्रेम घरात येत नव्हती तोपर्यंत मी किती अस्वस्थ झालो होतो. रमाशिवाय माझं आयुष्य काहीच नाही असं मला वाटत राहणार. काय हे इतकं मूर्खपणाचं आहे? असं का बोलताय तुम्ही? रमाताईंवरचं तुमचं प्रेम, तुमच्या आठवणीतल्या रमाताई आज नाहीयेत, पण तरी ते तुमच्या सोबत आहे. ह्या वाटण्यामुळेच तुमच्या दोघांचं नातं अजूनही घट्ट टिकून आहे. पण हे मला वाटतं, इतरांना नाही ना. इतकी वर्ष मला इतर सर्वजण सांगत आलेले की मी आता मूव्ह ऑन केलं पाहिजे. मला खरंच मूव्ह ऑन करावं लागणार आहे का? हे बघा, तुमची अवस्था कळतीये मला, पण लोक काय म्हणतील यामुळे तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपल्या माणसांना आपल्या आठवणीत जिवंत ठेवण्याची जबाबदारी फक्त आपल्यावर असते. रमाताईंची आपल्या मनातली जागा, तुमच्या आठवणीतल्या रमाताई, चिंगीच्या आठवणीतल्या रमाताई, ह्या कुठेही जाणार नाही. त्या कायम आपल्या सोबतच असतील. भले तुम्ही तुमचं आयुष्य रमाताईंशिवाय जगत असाल, पण तरी रमाताई कुठेही जाणार नाही. त्या कायम इथेच राहणार आपल्या सोबत. हो आनंदी, मी इथेच राहणार, कारण हे घर अजूनही माझंच आहे. काकू, हा कर्णिकांच्या दारावरची पाटी बघितली का? हो ग, रमाच्याच नावाची पाटी लावली आहे ग. हो ना, घरावरचं नाव बदलायचं चाललं होतं. मला वाटलं दारावरचंही बदलेल, पण नाही. आनंदीने किती छान आणि सुंदर नाव लिहिलंय ना रमाचं. अगं मग आनंदी हुशारच आहे. घरावरचं नाव न बदलून ह्या सगळ्या गोष्टी करून तिने घरच्यांचं मन मात्र जिंकलंय. पण आपल्या वागणुकीने सगळ्यावर आपला ठसा उमटवते बघ. हे अगदी खरं बोलताय तुम्ही. पाटी जरी रमाच्या नावाची असली ना, तरी अक्षर मात्र आनंदीचं आहे. हो, तुम्हाला माहिती काकू, लग्न झालं ना तेव्हा अजिबात असं वाटलं नव्हतं की राघव भाऊजी तिला वाऱ्याला पण उभं करतील. पण आता बघ कशी त्याच्या बरोबरीने खांद्याला खांदा लिहून फिरतीये. संसार कसा करायचा ना ते शिकायला पाहिजे तुम्ही तिच्याकडून. हो, आता ना मी आनंदीकडे क्लासेस लावेल. लाव लाव. पण उद्या, आता रात्र झाली ना, झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. जा जा जा, अति बोलतायत. जे गरजेचं होतं ते तुम्ही केलं, जे योग्य होतं तेही तुम्ही केलं. आता असं अस्वस्थ होऊन इथे बसू नका बरं. चला झोपायला. शांत व्हा आणि शांत झोपा. थँक्यू. हा, थँक्यू. थँक्यू का म्हणताय? तुम्ही ना आधी तुमच्या डोक्यातले विचार थांबवा. उठा आणि झोपायला चला. चल. ठीक आहे. चल. गुड नाईट दादा. गुड नाईट. गुड नाईट आनंदी. गुड नाईट. काय नुसतीच त्याची काळजी नको करूस, त्याला जरा प्रेम करायला पण शिकव. वर्षाताई, आता सगळं छान होणार आहे. ऑल द बेस्ट. आता खरं गुड नाईट. जा जा जा. काय ग, काय झालं आनंदी? रमाताई, तुम्ही ना, तुम्ही 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 काय?
पुढचे शब्द गिळले की काय? काय का हसताय? तुमच्या अशा वागण्यामुळे काय होतंय कळतंय का तुम्हाला? काय होतंय? बघा जरा जाऊन काय झालंय. काय झालं राघवला? तुमच्यामुळे बाहेर जाऊन झोपले हे, टेबलवर डोकं ठेवून, म्हणून मान दुखतेय त्यांची. बिचारे दिवसभर आता त्रास होणार. तुमच्या छोट्याशा आनंदामुळे माणसांना त्रास होतोय, कळत नाही का तुम्हाला? ए आनंदी, इतके दिवस तुझ्यामुळे राघव बाहेर झोपतोय, एक दिवस माझ्यामुळे झोपला तर काय बिघडलंय? आणि तूच म्हणाली होतीस ना, या घरावरचं तुमचं नाव कधीही पुसलं जाणार नाही. म्हणाली होतीस ना, हे घर तुमचंच राहील म्हणून. माझं घर आहे, या घरात कधी कुठे कसं झोपायचं ते मी ठरवणार. तू कोण आहे ते ठरवणारी? मी तुला म्हणाले होते ना, या घरात तू नेहमीच परकी राहशील. परकीच आहेस तू, आणि आता हे सगळं तुला सहन करायला लागणार आहे. सोडणार नाही अशीच. तू नाही पुसायची माझी फ्रेम. माझी फ्रेम माझ्या राघवणीच पुसायला हवी. यांना बाहेर झोपवून काय फायदा झाला तुमचा? तुमच्याकडेच मान फिरवली आहे त्यांनी. मला पण नाही पुसायची तुमची फोटो फ्रेम. आता बरं होणार बघ, आता बरं होणार. एकदा झटका मी माझं करेल बरोबर. नको नको, अरे तुम्ही दादा, डॉक्टर नाही काय आहात. करतोयस? तुम्ही डॉक्टर नाही आहात. गप बसा. उगाच जास्त काहीतरी डोकं चावलं. समजतं असं काही नाहीये, आईला पण समजतं. अरे अरे दादा, ऐक बघा, ऐक. एकदा एक झटका. अहो जरा आत येता का? थांब आलो. अरे काका, आई काय करते? वर्षा, आनंदी, बरं झालंस. योग्य वेळी बोलवलंस तुम्हाला. आता या मायलेकीने माझ्या मानेची वाट लावली असती. बघितलं काय करत होत्या? काळजीने करताय तो सगळं. कसली काळजी? हे कसले उपाय? हा, डॉक्टर झाले का हे? मी काय म्हणते, काय माझं ऐकाल? काय? एक छोटासा उपाय माझ्याकडे. बापरे, तुझ्याकडे पण उपाय? नाही म्हणजे असं नाहीये, लाटणं फिरवायचं नाहीये, झटका वगैरे असं काही करायचं नाहीये. गरम तेलाने मसाज करून देते. बसा तुम्ही, ऐका माझं. बघा आनंदी, हा. मला तर वाटते ती अशीच सुटून जाईल. कशाला काय करतेस? नाही असं नाही होणार ते. मग तू तुझ्या नवऱ्याला विचार, ओढणी का नाहीये, हे असं कसं घालायचं, कधी घालायचं? खरंच कधी घालू बरं हे मी? हे असं ओढणीशिवाय बाहेर थोडी जाणार आहे मी. बाहेर काय, वर्षात मी घरात पण नाही फिरणार अशी. विसरले वाटतं हे ओढणी. सांगू का यांना? आनंदी, हा. अगं, हा जो ड्रेस आहे ना, ह्याला म्हणतात नाईट ड्रेस म्हणतात. तू दिवसभरच्या ह्या कपड्यांमध्येच रात्री झोपायला जातेस ना, अनकम्फर्टेबल वाटत असेल म्हणून मग हा ड्रेस आणलाय की जो रात्री झोपतानाच घालायचा असतो. पण तरी ओढणी नाहीये मी. आनंदी किती बोलतीस? जा ना, तो आणलाय तो ट्राय करता. जा. जरी ओढणी असती तर बोलू नको जास्त. बरं वाटलं असतं. मला बघू तर दे व्यवस्थित. नाही नाही, ते असं ओढणीशिवाय कधी ड्रेस घातला नाहीये मी. खरंच मला जरा कसं तरी वाटतंय. अच्छा, तू डोळ्यांवर हात ठेवलास म्हणजे बाकीचा ड्रेस मला दिसत नाही असं आहे का? हा, हात काढ. हे काय? हा माझा नाईट ड्रेस. सारख्याच रंगाचा. आता मी सुद्धा डोळ्यांवर हात ठेवून लाजू? मला माहित होतं हा ड्रेस तू पहिल्यांदाच घालतेस तर तुला ऑकवर्ड फील होणार, तुला ऑकवर्ड वाटू नये म्हणून मग मी पण सेम रंगाचं घेतलं. हा रंग मला बरा दिसतोय. खूप छान दिसतोय. तू पण छान दिसतेस. पण तरी असं ओढणीशिवाय बरं नाही वाटत. नाईट ड्रेस असला तरी तू ओढणी असायला हवी.
म्हणजे अरे मला कोणी पाणी द्या रे. घसा सुकलाय माझा वर्षा. कितीदाही पाणी विसर, मी तुला देणारच नाहीये पाणी. रोज विसर, रोज विसर, मी नाही देणार आहे. वर्षा अगं आईचा घसा सुकलाय, येतेस का जरा. रोज कशी पाणी विसरते मी. शी बाई, लक्षातच राहत नाही. वय झालं. अरे पाणी द्या रे मला कोणीतरी. हो आई देते. उलट्या काळजाची पोरगी माझी. राग जातच नाही डोक्यातला तिचा. शी बाई. झोपते. अहो अशा अवतारात कशी जाऊ मी आईंसमोर. आई काय म्हणते मला. काय म्हणणार? काय नाही म्हणणार, छान दिसतेस तू. नाही, मुंबईच्या लोकांना सवय असेल हो, पण आम्हाला गावातल्या मुलींना नाही आहे सवय. ते ओढणी असायलाच हवी होती. ओढणी असली ना की मग मला बरं वाटतं. बरं ठीक आहे, थांब, आईला मी पाणी देऊन येतो. किप्पय माझे. रमाताई, घाबरले ना मी. बापरे, इतकं काय झालं घाबरायला. अजून घाबरतेस तू मला. जाऊ दे, चल झोप आता. आता आज पण आपण दोघीच जणी आहोत. काय हे हे कुठे गेले. आता मी इतकं छान तर बोलत होतो. नाही, ते मला म्हणाले लगेच येतो मी. आनंदी, राघव तुला नीट सांगू नाही शकला, पण हे जे काय तू घातलंस ना ते खूपच विचित्र दिसतंय. नाही नाही, म्हणजे काय आहे की त्याला असं वाटलं असेल की आपली गावाकडची बायको पिंडो भावळट ती जरा चांगली दिसावी, पण तू हे अशीच दिसतीयस पिंडो. म्हणून तो ना, त्याला असं वाटत नाहीये की तुझ्या शेजारी झोपावं. निराश झाला तो, गेला तो निघून. ते असं नाही विचार करणार. गेला ना. ते दुसऱ्यांबद्दल खूप विचार करता. असं नाही वागणार. तू इकडे बसून राहिलीस, कधी आलीस तू. मी उठवायला आले होते तुम्हाला. साखर झोपेत होता तुम्ही. म्हटलं नंतर उठवेन तर माझाच डोळा लागेल. माझ्याकडे बघ, माझी किती छान झोप झाली ना. पण तुझी नाही झाली, कारण तू रात्रभर इथे बसूनच होतीस, हो ना. ते मी खोटं बोलायचं नाही, आणि तसंही तुला खोटं बोलता येत नाही. तुम्ही कशाला आलात रात्री इथे झोपायला. तुला ऑकवर्ड वाटू नये म्हणून. आनंदी, परवा रात्री तुला ऑकवर्ड वाटलं म्हणून तू बेडच्या कडेला जाऊन झोपलीस. काल रात्री तू हा ड्रेस घातलास म्हणून तुला ऑकवर्ड वाटलं. एक गोष्ट माझ्या लक्षात येते की जसं मी तुझ्या आसपास असतो, तू माझ्यापासून लांब लांब जातेस. का? आणि नंतर येऊन माझी समजूत पण काढतेस. हे बघ, जर मी तुला माझ्याशी मन मोकळेपणे बोलण्यासाठी स्पेस देत नाही असं जर का तुला वाटत असेल तर माझी चूक मला मान्य आहे, मी ती सुधारेन. त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. असं काही आहे का. आता मला नक्की सांग, काय झालं होतं. आता कसं सांगू तुम्हाला. रमादांचं मध्ये मध्ये येणं, तुम्हाला माझ्यापासून लांब ठेवणं. आनंदी, हा, अहो असं काहीच नाही. खरंच काही नाही. तुमचा ना गैरसमज होतो. मी काळजी घेईन यापुढे. असं काही होऊ देणार नाही. नक्की. नक्की. ठीक आहे, चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे देवा, गेली कुठेही दोघ जण. सकाळी सकाळी नाही, इथे पण नाही. पाटकर काका परत आजारी पडले की काय. देवा, मग हा शुश्रूषा करायला गेला की काय. झालं, आता हा शुश्रूषा करेल, मग परत पाटकर भांडायला येतील. हा, ते घर नावावर केलं त्यावेळेला असंच केलं ना पाटकरांनी.
आई, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. हा मी फोन करते. काही फोन बिन करायची गरज नाहीये. तुझा दादा फोन उचलत नाही आणि तुझी वहिनी फोन घरातच विसरून गेलीये. छे, कुठे काय? दादा ऑफिसला निघून गेला म्हणून नाराज झालीयस का? नाही वर्षाताई, आता काम म्हटल्यावर जावंच लागेल ना त्यांना. वर्षाताई, लाडू बांधायला घेते. हा आनंदी, हा, तू छान विषय बदलतेस, पण सध्या मज्जा चालली आहे का माणसाची? छान गुलाबी थंडी, आकाशाचं पांघरूण, चांदण्याचा प्रकाश आणि नवऱ्याचं उठू जाणारं प्रेम. वर्षाताई काही. अहो रोमॅन्टिक आनंदी. अगं काय झालं बघू? नाही, हात भाजला गेला. ठीक आहे, काही नाही, एवढं काही नाही झालं. हळू. खूप नाही ना झालं? नाही, काही नाही. बर, मग हे करतेस तू? हो. हा, हे बघ, हे मी करून ठेवलंय. तू इकडचं कर, मी बाहेरचं आवरून देते. हा, हो, सावकाश सांभाळू. काय हात भाजला वाटतं? माझ्याकडे दुर्लक्ष करून माझ्या नवऱ्याकडे जरा जास्तच लक्ष देतेस तू. ठीक आहे, झालं ते झालं. पण यानंतर मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनाही वेगळं करण्याचा जर तू प्रयत्न करशील ना, तर याद राख, मी आणि तू आहे. माझ्या संसारात हात पोळण्याची भीती नाही वाटत मला. तुम्ही ज्या अडचणी निर्माण करताय ना, त्याचा त्रास होतो. काय ग आनंदी, काय झालं? काय नाही. ह्या घरात तू नेहमीच परकी राहशील आणि आता हे सगळं तुला सहन करायला लागणार आहे. बोलायचंय जरा. गच्चीवर भेटा. नाही येत मी. 5 मिनिटात या. नाही आले तर गच्चीवर चाललीये, या लवकर या. माझ्या घरात मला हुकूम देणारी ही कोण? ते इथे. ए आनंदी, हे माझं घर आहे. राघवा, अरे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? तुझ्या स्वतःसाठी पण नवीन नाईट ड्रेस, साधारण त्याच रंगाचा. इकडे. वा. ठरवलं होतं ना तुम्ही दोघांनी एकाच रंगाचे नाईट ड्रेस घेणे. मग आम्ही काय घोडं मारलं? आमच्यासाठी पण घ्यायचे होते, म्हणजे आपण सगळेजण रात्रीचे निघालो असतो. कर्णिक नाईट बँड पथक. ए बाबा, मला पण तुमच्यासारखा असा नाईट ड्रेस पाहिजे आत्ताच्या आत्ता. आता दुकानात बंद. उद्या सकाळी घेऊन देतो तुला नाईट ड्रेस. चिंगू, इकडे. थांब जरा इथे. मला ना ह्या दोघांचे फोटो काढायचे. चल आपण काढूया. ही आयडिया कसले गोड दिसतायत चांगली सगळं. आयडिया. जरा इकडे लांब राहा. मी सांगते तसा काढा फोटो. ए यार, या समोर या. हा, उभे राहा. हा, बघ, अँगल बरोबर घे. शाबास. हातात हात घ्या, हातात हात. अरे स्वतःचे नाही रे, एकमेकांचे हातात हात घ्या. हे बघ, असे. छान. बघ. मी जाते झोपायला. बरं. बघ. राधा हे बघ. कसले गोड किती गोड दिसतात ना. अहो, हा, ते वरून आजवर मला वाटत होतं की ही आनंदी माझ्या राघवला माझ्यापासून तोडतीये, पण चूक केवळ आनंदीची नाहीये. आजवर मी ज्याच्यासाठी सर्व काही होते, ज्याचं आयुष्य होते मी, तो
तो राघवच आनंदीमध्ये गुंतत चाललाय. तिथे आनंदी असते ना तर मी तिला सांगितलं असतं, रागवले असते, ओरडले असते. पण राघवला थांबवण्याचा माझ्याकडे पर्याय नाहीये. नाही, आता काही झालं ना तरी राघवला आनंदीपासून तोडलंच पाहिजे. आनंदी, या संक्रांतीला माझा संसार वाचवण्यासाठी, राघवला थांबवण्यासाठी तुझ्या संसारावरती संक्रांत येणार. आणि ती संक्रांत ही रमा राघव करणी काढणार. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, तिळगुळ घ्या. राघवा, राघवा, राघव, राघवा. काय हलवा? हलवा नाहीये, हलव्याचे दागिने आहेत ते. अच्छा, माहितीये का आज काय आहे? संक्रांत आहे. अरे हा. आणि आपल्या आनंदीची पहिली संक्रांत आहे. रमाची पण केली होतीस ना? माझा आनंदीची करायची. जा तिला देऊन दे ही चंद्रकला साडी आणि हलव्याचे दागिने. तुझ्या हाताने नेऊन दे जा. माझ्या हाताने कशाला? तू दे ना. नाही नाही नाही, मी कशाला? सासू सासू असते, नवरा नवरा असतो. नवऱ्याने दिलं की कसं आनंदाने फुलून येते. घे. अगं पण तू दिलं काय मी दिलं काय सारखंच आहे ना. अच्छा कशा सारखं? काहीतरी फरक असतो की नाही? नवऱ्याचं कौतुक असतं, सासूचं जळल्या मेला कसलं कौतुक. घे 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 दे दे तिला दे. बायकांसाठी हा सण खूप कौतुकाचा असतो, माहितीये का? या सणाची वाट बघत असतात बायका. जा. सगळं मान्य आहे, आयडिया तुझी आहे की नाही, मी कुठं देऊ? माझीच असणार ना आयडिया. घरात हुशार कोण आहे? जा नेऊ. आहे कुठे ती? आहे तिकडे नंदेसोबत गुळपीठ जमलंय, गप्पा चालल्यात. जा 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 सो. अरे जा. तुम्हा बायका बायकांचा मला कशाला मध्ये अर्थ काय नाही. आनंदी, ते कधी घालायचं असतं ते? संध्याकाळी. हो का? हा. माझी इच्छा आहे की तू आत्ता ते नेसावं. मला बघायचं होतं कसं दिसतं ते. मग सुगडं पुसताना नेसून येते ना मी. आनंदी, अगं चल ना पटपट, आपण मस्तपैकी फोटो काढू. चल 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 ये. ताई मी आले. अहो आलेच मी, पटकन नेसून येते. थांबलं. तो आता घरात नाहीये. म्हणजे दादा गेला ऑफिसला. मला कळतंय आनंदी, तुझी पहिली संक्रांत आहे. नवऱ्याने असं नटलेलं तुला पाहावं अशी अपेक्षा असेल तुझी, मान्य आहे मला. पण आता काय करणार? काम आलं त्याला, अर्जंट जावं लागलं. ग नको ना असा चेहरा पाडू. हस हस अशी. आणि तो संध्याकाळी लवकर येणार आहे, मला सांगून गेलाय. आला ना की आपण चांगलं त्याचे कान उपटू, म्हणजे पुन्हा असं वागणार नाही. आणि बाळा आता सजलीच आहेस ना, सुगड पुजून घे बरं. संध्याकाळी मग सगळ्या बायका येतील, त्या गोंधळात आपलं होणार नाही बरं. सगळी पूजा करून घे. चल. हो, मी सगळी तयारी केली सुगडाची. वर्षते तुम्ही? अगं हो, तेवढं येतं मला. आणि तू पण मग कशी सांगितलंस ना. अरे बापरे, अगं त्याच्यात ऊस टाकायचं म्हणाली होतीस ना. सॉरी, विसरले. आणि शेंगा पण. झालं, आत्ता कुठे कॉन्फिडन्स वाढत होता माझा. खाल्ली माती. सॉरी सॉरी. अहो कर्णिक साहेब, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहेच.
पण आपली जी केस वीक आहे ती स्ट्रॉंग करण्यासाठी काय करता येईल ते बघा ना. बरोबर आहे. मग आपली केस स्ट्रॉंग करण्यासाठी आपण प्रयत्न करूया ना. करूया आपण. मिस्टर कर्णी, हा? तुम्हाला कुठे जायचंय का? नाही ना म्हणजे मग बॅग वगैरे. ते ओके ओके ठीक. काही पॉइंट्स नोट डाऊन करण्यासाठी. ओके ओके. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही बोलत राहा, मी हे मोबाईल. आई मी आलेच हं. हो बसा तुम्ही. आत नेते. काय काय म्हणजे नाही, तुमचा राग रुसवा मान्य आहे मला, पण हळदी कुंकू एका सवाष्णीसाठी किती महत्वाचं आणि पवित्र असतं माहितीये ना तुम्हाला. मग का अडवलं मला हळदी कुंकू लावताना? कारण मला नाही लावून घ्यायचंय तुझ्या हातून हळदी कुंकू. तुम्हाला लावून तर घ्यावंच लागेल हळदी कुंकू रमाताई, कारण हे माझं हळदी कुंकू आहे, माझ्या सौभाग्यासाठी केलेलं पहिल्या संक्रांतीचं हळदी कुंकू. ते माझ्याशिवाय कोण लावणार आहे हळदी कुंकू तुम्हाला? काय नाही लावून घ्यायचंय हळदी कुंकू? नाही. ठीक आहे, तुमच्या फोटोला लावते मी हळदी कुंकू. अशी तुमची जागा आता तिथेच आहे. वा, काय छान सोय करून ठेवली आहे. माझीच आयडिया ग. आम्ही काही नाही केलं हो, आनंदीने केलंय सगळं. घ्या कोलते बहिणी. आनंदीला सांगायलाच नको दुसऱ्यांसाठी करणं, नाही का? प्या दूध प्या. घे. हो हो घ्या. नीट जा. बबन, तो काहीतरी घोळ घालून ठेवायचा. बबन, बबन, बबन. आनंदी. हा, बबन कुठे आहे? अहो, बबन बाहेर गेलाय सोसायटीच्या कामासाठी. मी त्याला बाहेर पाठवलाय. यायला 1-2 तास नक्कीच लागतील. चला जंगम साहेब, बायकोनी छान पोहे केलेत, मस्त खाऊया. काय करू? यांना फोन करू का परत? मला माहिती पण नाही बस कुठे मिळेल. मला माहितीये ना, मला माहितीये बस कुठून सुटते ते. तू कशाला काळजी करते? मी तुला बसवून देते ना. चल चला, चल चल. हा रमाताई, काय एवढं होऊन पण तुम्ही मला. अगं बेडाबाई, एवढं होऊन तर म्हणजे काय? आता आपण एकमेकींसाठी उभ्या नाही का राहणार, हो की नाही? मग सोडणार नाही मी अशीच तुला एकटीला. चल लवकर रिक्षात बसू. चल 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 चल. आवाज दे रिक्षाला. हा रिक्षा. या क्षणी तुम्ही माझ्या मदतीला धावून आला नसतात ना, तर एकटीने काय केलं असतं मी? नाही, मला माहिती आपल्या दोघींमध्ये खूप वाद आहे, तरी मदतीला धावून आलात तुम्ही. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. आनंदी, तू आभार मानतेस, पण तुला कसं सांगू? हे सगळं मी माझ्या राघवला तुझ्यापासून लांब ठेवण्यासाठी करते. मला वाईट वाटतंय, पण नाईलाज आहे माझा.
मी निघालय हा, पोचते. काय गो आनंदी, खय निघालास? टक्या टक्या आबा 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 काय? आता काय तुका आबांची आठवण राहुली नाही वाटत आनंदी? मी असं म्हणान ठीक आ, नाही तर कोणी आबांकडे बघितलं नसता. तुझं तर हल्ली फोन पण नाही गो. असं करतात काय गो आनंदी? बर संक्रांत झाली काय? टक्या तुझं काय चाललं हा? मला सांग आबा काय असत? आबांकडे दे फोन. गो आनंदी नंतर बोल गो आबांची. आधी मी सांगता येत आहे, आज मी ना 15 पतंगी कापलाय 15. आणि तुझी आठवण येत होती गो, पण तुका काय आठवण येता माझी? टक्या तुझं काय चाललं हा? घरात काय हा? तुझं काय चाललं हा? आबा काय असत टक्या? हे काय समोर तसत आबा धरा तुमच्या लेकीचा फोन असा. हल्ली तुझ्या बाच्यावर जीव नाही राहिलं वाटता. ए कपडे खोळ्या इकडे. हॅलो आनंदी. आबा बोल गो बाय. कशी आहे तुमची तब्येत? बरी असा ना? अगो माका काय झाला, मी अगदी ठणठणीत असोय. याचा टग्यात तिळाचे लाडू आणले ना, ते खाल्लंय आणि पतंगी घेऊन बसलो. ती बघतोय. काय बोलताय तुम्ही? काय गो काय झाला? आबा तुम्ही नक्की बरे असास ना? अगो आता ह्यो तुझ्या वांगडा बोलतोय. माका काय धाड भरली हा? आबा तुम्ही आजारी नाही पडलास? तुमका काही त्रास? आजारी? अगो कोणी सांगलंय तुका विशिक पडलंय म्हणा? अगो चांगलो ठणठणीत असोय. काय एक एक माणसं असतात, इथे आल्यावर लक्षात आलं की घरी काहीतरी विसरलंय म्हणून. अरे रेंजच नाही. काही शहानिशा न करता घरातून बाहेर पडण्याची खूप मोठी चूक केली मी. आता यांना कसं सांगू? काय करू मी? घरी परत येते म्हटलं तर मी कुठे थांबली हे पण सांगता नाही येणार मला. आणि इथे उतरले ना, ते पण चुकलंच माझं. काय मूर्खपणा करतेय मी. पुढे जाऊन एखाद्या गावाजवळ किंवा स्टॉप जवळ तरी उतरायला हवं होतं. की पण माझे काय करू मी आता? बरोबर जाते का मी? जेवली का नाही तू? अरे जेवली का नाही म्हटलं? नाही 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 नाही, तू जेवल्याशिवाय आपण फोन ठेवणार नाही, अजिबात नाही. घे जेवायला घे ना. बरोबर जाते मी. यांना फोन करते. अरे रेंजच नाही.
नाही होणार गाडी सुरू. मी सुरू होऊ देणार नाही. बघतेच ना कसा जातो ते. सोडणार नाही अशीच. ही चावी घे, गाडी का सुरू होत नाही बघ. साहेबांनो, तुम्ही कुठे निघालाय? म्हणजे तुला काहीच माहित नाही? नाही. आनंदी गावी जायला निघाली, तिच्या मागे मागे चाललो मी. गावी? टॅक्सी. हो सर, कुठे जायचं? अरे मी सांगतो तू सरळ चलत राहा. हो. चल, काय करा. हॅलो आनंदी, हॅलो. अहो तू कुठे आहेस आता आणि तुझी गाडी कुठपर्यंत पोहोचली? मी ते गाडीत नाहीये, उतरले मी खाली. काय तू गाडीतून का उतरलीस? आणि आबा? आबा आबा ते सगळं मी सगळं. बरं ऐक ऐक, तू घाबरू नकोस. हा, रडू नकोस. मी तुला आणायलाच येतोय. हा, मला फक्त सांग तू आता आहेस कुठे? हायवेवरच आहे, पण अहो मला नक्की सांगता नाही येणार मी कुठे आता. आनंदी घाबरू नकोस. हे बघ, तू लोकेशन पाठव मला. लोकेशन? तुला आठवतं चिंगीने तुला शिकवलं होतं लोकेशन कसं पाठवायचं ते? आठवतंय? हो 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 आठवतंय मला. मी पाठवते. लोकेशन मला पाठव. हे बघ, मी वाटेतच आहे. मी तिकडे पोहोचेन, लगेच पोहोचेन मी. हा, आणि अजिबात घाबरू नकोस. मी येतोय तिकडे. मला लोकेशन पाठव पटकन. हो. राईट घे, राईट घे. तू राईट घे, राईट घे. हा, सरळ चालत राहा. थोडं फास्ट चालव ना भाऊ. राईट घे, राईट. हा, राईट घे. हा, आहे ना राईट. थांब 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 थांब. ते पकड. आनंदी. बस. हे बघा आनंदी, हे घरासारखंच असतं. घर नाही, पण आता सगळ्या सोयी सुविधा इथे असतात. जसं बघ ना, झोपण्यासाठी छान इतका मोठा बेड आहे, उशा आहे, पांघरुण आहे, वॉशरूम, गरम पाणी पण येतं तिथे. आपल्याला बसून काम करायचं असेल तर इथे टेबल आहे, खुर्ची आहे. इथे पण एक खुर्ची आहे, टीव्ही आहे बघायचं असेल तर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण एकदा दार लावलं की कोणीही आतमध्ये येत नाही आपल्याला डिस्टर्ब करायला. एकांत असतो. सो काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि आता आबा सुद्धा ठीक आहेत. हो. तर मला सांग, तू निघताना काही खाल्लं होतंस? नाही खाल्लं असणार. भूक लागलीये? नाही, एवढी नाही लागली. नाही लागलीये? पोटातले कावळे जे ओरडतात ना, इथपर्यंत आवाज येतोय मला ऐकायला. थोडीशी लागली. थोडीशी लागली. ठीक आहे, मी आता फोन करतो आणि मागवतो जेवण. आपण इथे जेवूया. इथेच?
म्हणजे आपली चिंगी जसं फोन करून मागवते तसं. हा, तसंच मी तुला इथली पद्धत दाखवतो. इकडे ये. हे बघ, हा फोन आहे. हे बघ, हा फोन. इथे सगळे नंबर्स दिलेले आहेत. रिसेप्शनचा नंबर आहे. त्यांना फोन करायचा, आपल्याला काय हवं ते मागवायचं, मग ते आपल्याला रूम मध्ये आणून देतात. फोन पण आहे हा इथे. माझ्यासाठी साधंच मागवा काहीतरी. ठीक आहे, साधंच मागवतो. तुला फ्रेश नाही व्हायचं? थांब. जा. हा, मी 205 मधून बोलतोय. आम्हाला एक दाल तडका आणि एक साधा राईस पाठवा. हा, आणि एक मिनिट. आनंदी, तू लिंबू पाणी पिशील? हा, 2 लिंबू पाणी पाठवा. अरे हा, लिंबू पाणी. ऍसिडिटी झाली होती म्हणून म्हटलं मी पण प्यावा. आनंदी. काय? नको. का? नको, तू नको पिवे. ते तसे केस उडव ना. तू माझ्यासाठी उद्या पण साडी नेसशील आणि ते ओले ओले केस असे मोकळे ठेवशील. आनंदी, माझं आयुष्य तू किती सुंदर केलं आहेस हे मी तुला 31 डिसेंबरच्या रात्री सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि किती सहज विसरून गेलो मी. सॉरी आनंदी, असं कसं झालं माझ्याकडून. मी दारूच्या नशेत बोलून गेलो असलो तरी त्यातला शब्द मनापासून ओठांवर आला होता माझ्या. त्याची कबुली मला तुझ्या समोर पुन्हा एकदा द्यायची आहे, पूर्ण शुद्धेत. यावेळी तुला सगळं सांगायचं आहे. होय आनंदी, तुला सगळं सांगायचं आहे. अहो, काही होतंय का तुम्हाला? त्रास होतोय का? नाही, अशा अवस्थेत मला तिला काही सांगायचं नाहीये. नाही, पूर्ण भान असताना मी तिला सांगणार आहे. पण हे सगळं माझ्या लक्षात राहणार कसं काय? मागच्या वेळी केलेली चूक मी यावेळी करणार नाही. मी विसरणार नाही. आनंदीला जे काही सांगायचं आहे ते मी स्वतःसाठी रिमाइंडर म्हणून लिहून ठेवणार. हा, येस येस. आनंदी, अगं काय हे? आपली चिंगी शाळेच्या गेटच्या बाहेर पण येत नाही जोपर्यंत तिला बस दिसत नाही तोपर्यंत. आणि तू अशी मध्येच कशी उतरलीस? ही पडली घरातून एकटी बाहेर, महाराणी. आई, अगं परिस्थिती जशी होती. काय परिस्थिती? तिच्या जीवाचं काय? हा, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर तिच्या आबांना काय उत्तर दिलं असतंस तू? सगळ्या सासऱ्यांचा रोष ओढवून घ्यायचं ठरवलंयस का तू आयुष्यात? आई, काय आई?
मला एक शब्द ऐकून घ्यायचा नाही. आनंदी परत असं वागायचं नाही. हे बघ, तुझा जीव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बाळा. तू का आता एकट्या जीवाची नाही राहिलीस. आई अगो काय बोलतेस तू? एकट्या जीवाची म्हणजे ती एकटी नाही राहिली ना. आता तू आमची आहेस ना बाळा. तुझ्या आयुष्यात आता आम्ही आहोत ना. सासू, नवरा, नणंद, लेक आहे तुझी. असं कधी पण कुठे पण उतरायचं नाही. आनंदी, खरं तर माझंच चुकलं. मी यायला हवं होतं तुझ्यासोबत. ताई, पण मीच नको म्हणाले होते ना तुम्हाला. तू लाख नको म्हणशील, पण अशा परिस्थितीत तुला एकटीला सोडायलाच नको होतं मी. बरोबर. हा, पण ही परिस्थिती आणली कोणी? तुम्ही म्हणताय आबा बरे आहेत, पण मग आबा आजारी असण्याचा खोटा फोन केला कोणी? काय माहिती आई, काही कळतच नाही मला. माझं पण चुकलं. मी आधी आबांना फोन करायला हवा होता. हे सगळं झालंच नसतं. पण यापुढे असं नाही करणार मी. आई, माझ्यामुळे तुमच्या जीवाला पण घोर लागला ना. बघ बाई, आता तूच बघ. एवढे गुडघे ठणकत होते ना माझे, पण तुझ्या काळजीने मला अजिबात जाणवले नाही. आई, पुन्हा असं नाही करणार. बरोबर, पुरे झालं लाड. अजून राग गेलेला नाहीये माझा. जा चहा कर माझ्यासाठी. कालपासून चहा प्यायले नाही तुझ्या हातचा. जा चहा कर. आनंदी बाळा, माझ्या चहाचं बघ जरा. हो, आणते आई. बिस्किट नाही दिलीस तरी चालेल, पण दे. चिंगी, ए बाळा, आवर ना, उशीर होतोय तुला. डबा आणला. हा, पोळी भाजी दिलीये. व्यवस्थित खायचं, चावून खायचं, घाई करायची नाही. हा, दे करू. दे. आनंदी, ए बाळा, देतेस का चहा मला? हो आई, आले. बाळा, हे कर बरं. अगं, गरम गरम चहा लागतो मला सकाळी सकाळी. आले. हा, मी आई विसरले. हा, मी. हा, ते असू दे असू दे. मला गार नाही चालत ग. कुठे गेलेत काय माहिती. कोण ग? कोण कोण कुठे गेलं? हे आनंदी, अगं पिठी साखर कुठे आहे? मला लाडू बनवायला पिठी साखर हवी आहे. पिठी साखर कुठे गेली काय माहिती. पिठी साखर का लपून बसणार आहे का? लपूनच बसल्यात त्या. कोण लपलंय? काय काय बोलतेस? आनंदी, अगं नाहीये पिठी साखर भरा. वर्षा, मी सांगते, ये तुला ये. अगं सोपं असतं पिठी साखरेचं. काय करायचं माहितीये का? मिक्सर मध्ये साधी साखर घालायची आणि 2 वेळा गुर्र करायचं, पीठ पडतं साखरेचं. सोपं आहे. रमाताई, सोडणार नाही मी तुम्हाला. आबा आजारी असल्याचा खोटा फोन केला ना मला, आणि आता काय लपून बसलात तुम्ही? चिंगी बाळा, दूध आणते. हा, थांब. आनंदी, आता नको, खूप उशीर. आनंदी, मला जरा गरम चहा आणतेस का? नाही म्हणजे हा राहू दे, हा पिते मी, पण जरा गरम असू दे मला. मला खरं खरं सांग, हा कितवा चहा आहे? 3रा.
आनंदी, अति होतंय हा. एवढं काय बोलायचंय तुला? काय बोलायचं याची कल्पना नाहीये का तुम्हाला? मला कसं काय माहिती असेल? हो हा, जे कोणालाच माहिती नसतं ना रमाताई, ते तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती असतं. मला काय विचारताय काय माहिती? हे बघ आनंदी, ऐक ना, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय बोलायचंय तुला? माझा गैरसमज होतोय? रमाताई, माई फोनवर काय बोललीये आतापर्यंत मी हे कोणालाच सांगितलं नाही. तुम्हाला बरं माहिती झालं हे सगळं? ते अंदाजाने. हो, अंदाजाने शब्दन शब्द खरा असू शकतो. रमाताई, तो फोन तुम्ही केला होता, माईने नाही, बरोबर आहे? हे असं मी का करेन? मला गावी पाठवण्यासाठी. हे असं काही मला येत नाही. हा, तो फोन माईचा नव्हता, आवाज फक्त माईचा होता. ज्यावेळी माई इथे आली होती त्यावेळी तुम्ही तिचा आवाज ऐकला आणि तो आवाज तुम्ही बरोबर काढला. हे सगळं मला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? अगं आनंदी, मी तुला खरंच सांगते, हे असं काही मला नाही जमत, खरंच. हो, गाडीची नंबर प्लेट बदलणं जमतं, राग आला की फक्त नजरेनं बल्ब फोडणं जमतं, हवं तेव्हा फ्रेममध्ये बसणं जमतं, हवं तेव्हा फ्रेममधनं बाहेर येणं जमतं, एवढं सगळं जमतं तुम्हाला. मग या घरातनं मला बाहेर काढणं तुमच्यासाठी कठीण आहे का? म्हणजे हे सगळं मी तुला घालवण्यासाठी केलं? हो. तुला घालवायचंच असतं ना तर तू या घरात आल्या क्षणी तुला घालवलं असतं. नाही घालवलं, कारण त्यामागे तुमचा स्वार्थ होता. तुमचं म्हणणं, तुमच्या भावना तुमच्या माणसांपर्यंत कोणी पोहोचवल्या असत्या? चिंगीला स्पर्श करता आला ना रमाताई, ते फक्त माझ्यामुळे. तुमच्या मनातल्या भावना पत्रात लिहिता आल्या, ते फक्त माझ्यामुळे. नाही, मला याचा मोठेपणा नको आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता जे काही करताय ते सगळं चुकीचं आहे. तर मग ते का करताय हे सगळं? कारण मला आता त्रास होतोय. नाही बघवते मला तुझं राघवकडे जाणं. हो, म्हणून तुम्ही माझं त्यांच्याशी असलेलं नातं नाही तोडू शकत. पण तुला लांब तर पाठवू शकते ना. म्हणून तुम्ही माझ्या आबांना आजारी पाडलं. तुम्ही सुद्धा कोणाची तरी मुलगी आहात ना रमाताई, तुम्हाला हे चांगलं करू शकतो. तुमचे बाबा जेव्हा आजारी होते तेव्हा तुमची काय अवस्था झाली होती हे मी खूप जवळून बघितलं. आणि तुमच्या बाबांसाठी मी पण तर रात्र रात्र जागत होते ना. मग तुम्ही माझ्या आबांच्या तब्येतीवर का उठलात रमाताई? रमाताई, ते एकटे असतात, गावाकडे असतात, त्यांना काही होईल याचा विचार पण केला नव्हता मी. किती घाबरले होते माहिती का तुम्हाला? आनंदी, इतके दिवस मी फक्त तुझाच विचार केला. नाही केला तुम्ही माझा विचार. तुम्ही फक्त तुमचं घर सावरणाऱ्या आनंदीचा विचार केला, राघव कर्णिक यांच्या बायकोचा नाही. राघववरती अजूनही माझा हक्क आहे. जोवर तुम्ही अस्तित्वात होतात तोवर. राघवसाठी अजूनही माझं अस्तित्व आहे. ते मी टिकवून ठेवले, घरातल्या प्रत्येक वस्तूत. या घरावरती माझा हक्क आहे. पण त्या घरात आता माझा संसार सुरू आहे. पण माझा संसार मी सोडून जाणारच नाही. आणि मी माझा संसार. काय झालं? विश्वास नाही बसत आहे? बसेल विश्वास जेव्हा हे त्यांच्या मनातलं सगळं सांगतील ना मला, तेव्हा नक्की विश्वास बसेल. रमाताई, उशीर झाला तुम्हाला? आनंदी, 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 आज मी खूप खुश आहे. का? काय झालं? आनंदी, तू या घरात आल्यापासून या घरासाठी खूप केलंस. चिंगीची आई झालीस, या घरची सून झालीस, माझी बहिणीच नाही तर मैत्रीणही झालीस. पण आज आज तुला जे हवंय ते मिळणार आहे. वर्षाताई, तुम्ही काय बोलते मला काहीच कळत नाही. थांब, आई कुठे आहे? आत आहेत. म्हणजे आता घरात कोणीच नाहीये ना? आनंदी, दादाला त्याच्या मनातलं सगळं तुला सांगायचंय आणि हे त्याने मला स्वतःहून सांगितलंय. रमाताई, आता लवकरच कळेल तुम्हाला. आणि गंमत माहितीये,
तो तुला घरी आल्यावर बंद खोलीत बेडरूम मध्ये नाही सांगणार आहे. म्हणजे तो तुला एकटीला गार्डन मध्ये घेऊन जाणार आहे आणि झाडा फुलाच्या साक्षीने मोकळ्या आकाशाखाली दादा तुला प्रपोज करणार आहे. आनंदी, हे बघ आमचं फुल प्लॅनिंग झालंय. दादाने मला सगळं सांगितलंय. तो आल्यावर तुला विचारणार आहे, पण तू अजिबात असं दाखवू नकोस की तुला सगळं माहितीये. आणि मी तुला सांगितलंय हे तू तर अजिबातच सांगू नकोस. कसलं भारी आहे, दादा तुला प्रपोज करणार. माझं काय झालं? लिफ्ट अडकले. कोणी आहे का? कोणी आहे का? भाऊजी, लिफ्ट अडकली. कोणी आहे का? कोणी आहे का? अगं काय झालं? हे लिफ्ट अडकली. उघडा. अहो बघा ना, लिफ्ट अडकली. काय झालं बघ ना. काय माहिती. उघडा ना. बटन लावून बघा. बटन लावून बघा. बबन हे नंतर बंद कर. वरती लिफ्ट मध्ये कोणतरी अडकलंय. चल चल लिफ्ट मध्ये. काय शक्य आहे काय वाजलं ना पापन? अरे ते आवाज येतोय, कोणतरी अडकलंय. चल आले आले वहिनी आले. अहो वहिनी तुम्ही आत गेलातच कसे होते? काय वहिनी तुम्ही? बघा ना, अचानक लिफ्ट बंद पडली. टेन्शन घेऊन आधीच ना बाहेर. हा काय हे का तुझ्या साडीला ग्रीस लागलाय? अगं आनंदी, लिफ्ट महिनाभर बंद होती, तुला माहितीये ना. तरी तू लिफ्टने का गेलीस? मग अशी लिफ्ट चालू होती म्हणून गेले. अशी कशी चालू झाली? अहो सेक्रेटरीने कामच केलं नाही. हो नाही भाऊजी, खरंच सांगते, मग अशी लिफ्ट चालू होती म्हणून गेले मी. वहिनी आम्ही काय खोटं बोलतोय का? अहो सकाळपासून 3 वेळा मी जिन्याने वरती खाली आलोय. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला काय लागलं तर नाही ना? बरं जाऊ दे, चला आपण जाऊया. काय बरोबर आहे? पण जाऊ दे बाबा, पोरगी आली बाहेर. आता येतंय माझ्या लक्षात. माझी आणि यांची भेट न होऊ देण्यासाठी ना रमाताईंनी हे सगळं केलंय. जे होईल ते होईल, पण आज मी जाणारच. नाही, मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. काय ऐकलंस तू? का वागताय तुम्ही? चुकीचं वागताय ना रमाताई असं. नाही, तुझ्यासाठी असेल चुकीचं, पण माझ्या दृष्टीने अगदी योग्य आहे. रमाताई नका करू असं. हे वाट बघत असतील माझी, आणि म्हणूनच मी असं करतेय. मला तू तिथे जायला नकोयस. बघ आनंदी, जातेस का घरी? हा, तुला नीट व्यवस्थित सोडेन मी, नाहीतर राघव पर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. सांग मला, जातेस ना घरी? पोहोचवते तुला नीट. हळू हळू. काय करताय? थांबव. काय करताय तुम्ही?
हॅलो. आनंदी निघालीस ना तू? हो निघाले. ये ना लवकर. हो लगेच आल्या. मी वाट पाहतो तुझी आनंदी. मी रिक्षा उलटी केली, आनंदीला लागली, माझ्यामुळे झालं. पण मी काय करणार होते? मी तिला सांगत होते की नको जाऊ राघवला भेटायला. तिला जायचंच होतं, बरोबरच केलं तिच्या बाबतीत. असंच हवं, पण जरा जास्तच केलं. नाही बरं झालं, पण एका बाजूलाच लागले तिला ना. राघव लगेच आला तिला शोधत शोधत आणि उचलून घेऊन गेला. खरं तर त्याचे संपवून टाका. ते राग चिडचिड सगळं ठीक आहे, पण एवढा विचार नाही करायचा. नाही ठीक आहे, पण असं काही झालं असतं ना तर भूत बनून माझ्या डोक्यावरती बसली असती. आता आली आहे राघवच्या आयुष्यात, तशी माझ्या प्रेम मध्ये आली असती. बरंच झालं ती आहे. नाही तिच्या आबांना खोटं खोटं आजारी पाडलं तेव्हा केवढी भडकली होती. आता काय करते कोणाच ठाऊक. एवढं मात्र नक्की की हात धरून टेरेस वरती घेऊन जाणार नाही. काय लागला तुका? दाखव बाका. जावई बापू, अहो काय चालला या आनंदीचा एका मागून एक काय ऐकते मी. ह्या काळजी वाटत हो. मी येऊ काय तिकडे? नाही नाही आबा नको नको. तू लाख नको म्हणशील गो. बापाशी तर म्हणा रवत नाही गो गप्ता. आबा नाही खरंच नको. तुमची उगाच धावपळ नको. आणि मी आहे ना सोबत, मी सांभाळेन सगळं. आबा जरा फोन आकडे द्यावा. हे जे सांभाळते बोलतात ना, माका तर त्यांच्याशी बोलूचा. फोन द्यावा. तोंड बंद कर. गबरो जावई बापू. अरे अरे फोन. फोन दिसता क्या? सांभाळते म्हणतोस त्या काय तुमका जमत नाही असा माका दिसता. तोंड बंद कर. फोन आकडे दे. फोन. माझ्या आनंदी काय झाला थय येऊन कवटत ना. काट बंद कर. हॅलो जावई बापू, माफी करा. योटोगो आमचं कसं हा तुमका माहिती आहे ना. आबा ठीक आहे, काही हरकत नाही. आनंदीची काळजी घेवा. काय गो बाय काय झाला? आबा तुम्ही काळजी करू नका, काय नाही. मी आता त्याला औषध लावतच होतो. औषध लावतो आता. मी ठेवतो फोन. हा आनंदी बोलेल नंतर तुमच्याशी. आबा नका काळजी करू. मी बघितला या कसा दुखत होता आनंदी, कसा बोंबलत होता आनंदी. काय करूया आपण? तुम्हाला काय येतंय? तुम्ही फक्त हातावर हात देऊन गप रवा. काय करणार काय ना तुम्ही? तुझ्या तर तंगडो तोडताय मी. तुम्ही एवढाच राहा.